आज एका खूपच इंटरेस्टिंग स्टोरीवरून तुम्हाला कंपाऊंडिंगची ताकद समजावून सांगणार आहे. ही गोष्ट आहे 3 मित्रांची, की एस-आय-पीच्या माध्यमातून किती मोठी संपत्ती तयार होऊ शकते. 3 मित्र असतात. पहिल्या मित्राचे नाव असतं आकाश, दुसऱ्या मित्राचे नाव असतं सागर आणि तिसऱ्या मित्राचे नाव असतं दिनेश. हे तिघही एका कॉलेजमध्ये एकत्र असतात आणि एकत्रच एक पार्ट टाइम जॉब सुरू करतात. जॉब पासून त्यांना दरमहा ₹15,000 मिळू लागतात. त्यांना माहीत असतं की कॉलेज संपल्यानंतर किमान 30,000 ते 40,000 रुपयांची नोकरी लागेल. पण ते ठरवतात की आपण कमवलेला पैसा वाया घालवायचा नाही, तो इन्व्हेस्ट करायचा. ते इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहतात, ज्यात सांगितलं जातं की एस-आय-पी द्वारा मोठी वेल्थ तयार करता येते. म्हणून तिघेही दरमहा ₹5,000 एस-आय-पी सुरू करतात आणि उरलेल्या पैशात आपला खर्च भागवतात. आता ही ₹5,000 एस-आय-पी पुढे काय परिणाम देणार आहे, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी आकाश एस-आय-पी सुरू करतो आणि सागर व दिनेशला सांगतो, आपण तिघेही एकाच फंडमध्ये गुंतवणूक करूया. फंड एकच, रक्कम एकच, पण तरीही तिघांच्या आयुष्यात प्रचंड फरक पडणार आहे. पहिले काही महिने सगळं व्यवस्थित चालतं. 6 महिने, 1 वर्ष तिघेही नियमित एस-आय-पी करतात. दुसऱ्या वर्षात काय होते? सागर म्हणतो, 2 वर्ष झाली एस-आय-पी करताना मला फारसे रिटर्न दिसत नाहीये. ते फ्लेक्सी कॅप फंडमध्ये गुंतवणूक करत होते, ज्यात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसा गुंततो. सागर कुठेतरी ऐकतो की स्मॉल कॅप मध्ये जास्त रिटर्न्स येतात, म्हणून तो आपला पैसा फ्लेक्सी कॅप फंड पासून बंद करून स्मॉल कॅप मध्ये एस-आय-पी सुरू करतो. पण त्याला हे माहीत नसतं की तिसऱ्या वर्षी 25% मार्केट पडतं आणि स्मॉल कॅप 50% कोसळतं. आकाश आणि दिनेशच्या पोर्टफोलिओला 25% फटका बसतो, पण सागरला 50% तोटा होतो. 5 वर्षात जर कोणताही रिटर्न गृहीत धरला नाही तर एकूण गुंतवणूक होते 3,00,000, पण सागरचा पोर्टफोलिओ आधीच 50% खाली आला होता, म्हणजे 1,50,000चं नुकसान. म्हणून सागर एस-आय-पी पूर्णपणे बंद करतो आणि उरलेले पैसे काढून टाकतो. दिनेश घाबरतो, त्याचा तोटा 25% असतो, म्हणजे तो काही रक्कम काढून टाकतो आणि तोट्याची बुकिंग करतो. पण आकाश काय करतो? आकाश म्हणतो, मार्केट पडली पण मी एस-आय-पी बंद करणार नाही. तो एस-आय-पी चालू ठेवतो. पुढील 4 वर्षांत सरासरी 15% रिटर्न येते. 7 वर्षांत आकाशची गुंतवणूक 4,20,000 होते. एकूण पोर्टफोलिओ 7,44,000 पर्यंत पोहोचतो. सागरकडे फक्त 1,50,000 असतात आणि दिनेशकडेही फारसा फायदा नसतो. पुन्हा 7 वर्षांनंतर तिघे भेटतात. आता तिघेही चांगल्या नोकरीमध्ये आहेत. तरीही आकाश एस-आय-पी चालू ठेवतो. पुढील 3 वर्षांत 7,44,00,000 जवळपास 14,00,000 होतात. यालाच म्हणतात रूल ऑफ कंपाऊंडिंग. आणि पुढील 2 वर्षात म्हणजे 12 वर्षात आकाशकडे जवळपास 20,00,000 प्लस राहतात. सुरुवातीच्या वर्षात इन्व्हेस्टमेंट जास्त आणि रिटर्न कमी असतो, पण 8व्या वर्षानंतर रिटर्न इन्व्हेस्टमेंटला मागे टाकतो. हीच आहे एस-आय-पीची खरी जादू. जर आकाश ही एस-आय-पी 25 वर्ष चालू ठेवली असती तर फक्त ₹5,000 महिन्यानेही त्याच्याकडे 1,50,000 कोटीपेक्षा जास्त रुपये असते. सागर सारखं मार्केट पडताच एस-आय-पी बंद केली तर तोटा नक्की होतो आणि दिनेश सारखं मार्केट वाढल्यानंतर इन्व्हेस्ट करतो असं म्हणलं तर रिटर्न मिस होतो. आकाश सारखं शहाणपण ठेवा, लॉंग टर्म विचार करा, एस-आय-पी चालू ठेवा. आजच एस-आय-पी सुरू करा आणि कंपाऊंडिंग ताकद स्वतः अनुभव करा. हा व्हिडिओ गुंतवणूक सल्ला नाही आणि मी गुंतवणूक सल्लागार नाही. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च आणि फायनान्शियल ॲडवायझरची सल्ला जरूर घ्या. So thanks for watching this video. Please like, share, subscribe. This is Ashish over and out.